हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी प्रीती देसाई. तर काल मी एक यूट्यूबला शॉर्ट पोस्ट केली होती की ज्याच्यामध्ये मी बोलले होते मी एक स्ट्रॅटेजी शेअर करेन तुमच्यासोबत 200 वाली, जी की आपल्या ट्रेडिंग हॅबिट्स या पुस्तकामध्ये वारंवार या सायकोलॉजीचा जो उल्लेख केलेला आहे त्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ न्यू कमर्स लोकांसाठी पण असेल, एक्सपिरियन्स लोकांसाठी पण असेल. सगळ्या कॅटेगरीतले लोक, लाईक हाऊसवाईफ असतील, ऑफिस गोईंग असतील किंवा कॉलेजवाले असतील, टीनेजर्स असतील, सगळ्या कॅटेगरीतले लोक किंवा ओल्ड एजर्स असतील, सगळ्या कॅटेगरीतले लोक त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार हा सेटअप करू शकतात. कारण की हा जो सेटअप आहे हा बेसिकली स्विंग ट्रेडिंगला धरून आहे. ठीक आहे. काही वेळेस काय होतं की इंट्राडे ट्रेडिंग जे असतं हे वेळेअभावी प्रत्येक लोक नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, ज्यांची ऑफिस टायमिंग आहे 9 ते 6, ते लोक इंट्राडेला टाइम नाही देऊ शकत, किंवा काही हाऊसवाईफ आहेत, काही कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत आपले. तर ते लोक पण इंट्राडेला ॲज तितका टाइम नाही देऊ शकत. मग त्यांच्यासाठी असं पण नाही आहे की बाबा त्यांनी ट्रेडिंग सोडून द्यावं. तर त्यांच्यासाठी एक इझी स्ट्रॅटेजी आम्ही घेऊन येत आहोत. आणि ही स्ट्रॅटेजी अशी नाही आहे, जसं मी काल बोललेले आहे तुम्हाला, की बाबा म्हणजे काही पर्टिक्युलर टायमिंग असते की 3:20ची कॅन्डल, 3:10ची कॅन्डल, 2ची कॅन्डल, मग कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की तुम्ही बाय करू शकता, कॅन्डलचा लो ब्रेक झाला की तुम्ही सेल करू शकता. अशा कुठल्याही प्रकारची ही जी स्ट्रॅटेजी आहे ती नाही आहे. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे प्युअर प्राइस ऍक्शन बेस्ड आहे. आणि कदाचित जर तुम्ही हे व्हिडिओज बघत असाल ट्रेडिंग हॅबिट्सचे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल की 200 SMA हे एक बेस्ट मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि एक बेस्ट इंडिकेटर आहे. याला धरून याच्यासोबत प्राइस ऍक्शन मॅच करून आपण एक छान सेटअप, एक छान ट्रेडिंग सिस्टम डेव्हलप करू शकतो. ठीक आहे. सो त्यासाठीच आजचा हा जो काही व्हिडिओ आहे हा मी करत आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, काल रात्री मी हा व्हिडिओ पोस्ट करणार होते, पण थोड्याशा कामामुळे थोडं लेट झालं मला करायला, आणि त्यामुळे आज मॉर्निंगला मी हा व्हिडिओ शूट करते माझ्या ट्रेडिंग व्ह्यूच्या स्क्रीनवरून. तर रॉ व्हिडिओ असेल विथ नो एडिटिंग. जस्ट आपल्याला सेटअप आणि सिस्टीम समजून घ्यायची आहे. आणि ही जी काही सिस्टीम आहे ही फ्रॉम द ए टू झेड आपण शिकणार आहोत. ठीक आहे. भले तुम्ही याच्या आधी कुठला इंडिकेटर वापरलेला नाही आहे, कधी लाईक सिस्टम वापरलेली नाही आहे, तुम्हाला काही माहिती नाही आहे, कुठला इंडिकेटर आहे हेही माहिती नाही आहे, नो प्रॉब्लेम. डायरेक्टली जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरी तुम्हाला फ्रॉम द ए टू झेड अगदी व्यवस्थित ही स्ट्रॅटेजी किंवा ही जी ट्रेडिंग सिस्टीम आहे ही समजेल, ही माझी गॅरंटी आहे. ओके. येस. तर स्टार्ट करूया आपण आपल्या सिस्टमला, ट्रेडिंग सिस्टमला, की काय असणार आहे आपली सिस्टम. ठीक आहे. तर या सिस्टमचं जे काही नाव आहे ते आहे 200 SMA. ठीक आहे. 200 SMA नावाची जी ट्रेडिंग सिस्टीम आहे, ट्रेडिंग सेटअप जो आहे, हा आपल्याला आज या व्हिडिओमधून शिकायचा आहे. ओके. नाव आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न असतो लोकांना, सेटअप म्हणजे काय असतं, ट्रेडिंग सिस्टम म्हणजे काय असते. तर थोडक्यात मी एक्सप्लेन करते. सेटअप आणि ट्रेडिंग सिस्टम हा काय प्रकार आहे. तर बघा, सेटअप याचा अर्थ काय, की पूर्ण सगळ्या गोष्टी सिस्टम मध्ये असणे. ठीक आहे. आणि सिस्टम म्हणजे काय, तर एक पद्धत असणे, एक शैली असणे, की बाबा आपण कुठल्या पद्धतीनं काम करतोय. बरोबर आहे ना. बघा, समजा उदाहरण घेऊन चला की एक दुकान आहे, तर दुकानाचा एक सेटअप असतो. एक हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचा एक सेटअप असतो. ठीक आहे. आणि त्या सेटअपनुसार, त्या ट्रेडिंग नाही, त्या सिस्टमनुसार तिथे कामं होतात. तसंच इथं आपला हा जो काही बिझनेस आहे ट्रेडिंग, याच्यामध्ये सुद्धा एक सिस्टम असायला हवी आहे. आणि या सिस्टम प्रमाणेच आपली कामं होतील. आणि आपली कामं म्हणजे काय असणार आहेत, की एंट्री शोधणे, बाय और सेल करणे, स्टॉप लॉस लावणे, टार्गेट लावणे, योग्य त्या क्वांटिटीज घेणे, म्हणजे आपली पोझिशन सायझिंग व्यवस्थित घेणे, रिस्क व्यवस्थित घेणे. ठीक आहे. साधारणतः आपण किती टक्के काढतोय ह्याच्यावरती फोकस करणे. ह्या सगळ्या गोष्टी सिस्टम मध्ये असणं गरजेचं आहे. आणि यालाच एकत्रितपणे म्हणतात ट्रेडिंग सेटअप. ठीक आहे. सेटअप म्हणजे काय, एंट्री कुठल्या प्राइसला घ्यायची पासून, कधी घ्यायची पासून, कुठे कशात बाय करायचं, कितीला एक्झिट करायचं, किती प्रॉफिट असायला पाहिजे, किती लॉसेस असायला पाहिजेत, हे सगळं फिक्स प्लॅन असणे. ठीक आहे. याला म्हणतात सेटअप, और याला म्हणतात ट्रेडिंग सिस्टम. जर तुम्ही एखादी ट्रेडिंग सिस्टम फॉलो करत असाल, ऑब्व्हियसली करायचीच आहे, पण करत असाल तर त्याच्या पाठीमागं तुमच्या सगळ्या गोष्टी सेटल आहेत. की तुम्ही कधी बाय करताय, का बाय करताय, कशात बाय करताय, एक्झिट कधी करणार आहात, लॉसेस किती बुक करणार आहात, प्रॉफिट किती बुक करणार आहात, किती क्वांटिटी घेणार आहात, हे सगळं एका फिक्स प्रॉपर प्लॅन मध्ये असणं, याला म्हणायचं सेटअप. ओके. येस. सो आय थिंक सेटअप नावाची काय गोष्ट असते हे तुम्हाला क्लिअर आउट झालं असेल. ओके. येस. बघा, आपला पहिला पॉइंट जो होता तो होता व्हॉट इज सेटअप. सेटअप म्हणजे काय हे आपण बघितलंय. ओके. येस. आता त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे इंडिकेटर.
ठीक आहे. आता याच्याबद्दल ना तुम्ही बरंच काय काय ऐकलं असेल आणि भरपूर असंख्य टाईपचे इंडिकेटर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. पॉप्युलर जर बोलायचं झालं तर मुव्हिंग ॲव्हरेज पण एक वन ऑफ द फेमस इंडिकेटर आहे, भरपूर लोक यूज करतात. त्यानंतर RSI आहे, त्यानंतर मॅकडी आहे, MACD आहे, त्यानंतर बॉलिंजर बँड आहे. ओके, असे भरपूर सारे इंडिकेटर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. काही लोकांनी प्रायव्हेटली पण त्यांचे इंडिकेटर लॉन्च केलेले आहेत. ओके, येस. पण आता अजून एक गोष्ट मला तुम्हाला याच्यासोबत सांगायची आहे की इंडिकेटर लावणे, ठीक आहे, म्हणजे ट्रेडिंग करणे नाही. इंडिकेटर हा फक्त कशासाठी असतो? हेल्प करण्यासाठी असतो. हेल्प, मदत करण्यासाठी असतो. लक्षात आलं का? इंडिकेटर, गाडीचा इंडिकेटर बघा. गाडीचा इंडिकेटर तुम्हाला रस्ता दाखवतो का? नाही. तुम्हाला कुठे वळायचं आहे हे दाखवतो. तुम्हाला माहिती असतं स्वतःला की रोड काय आहे ते. बरोबर आहे ना? मला राईटला जायचं की मला लेफ्टला जायचं आहे. पहिला स्वतःला माहिती असतं आपल्याला, आणि देन आपण इंडिकेटर ऑन करतो. बरोबर आहे ना? ही गोष्ट समजा. त्यामुळे इंडिकेटर जे आहे, ही जी गोष्ट आहे, ही फक्त आपल्याला काय करते? हेल्प करते. असं म्हणू शकता तुम्ही की ती आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. बरोबर आहे ना? इंडिकेटर लावणे आणि बाय सेल करणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. लक्षात आलं ना? डायरेक्टली इंडिकेटरवरती कधीही ट्रेडिंग करायचं नाही. इंडिकेटर फक्त कशासाठी आहे? हेल्प करण्यासाठी. आणि इथे पण आपण जो 200 SMA चा यूज करणार आहोत, हा जस्ट फॉर द हेल्प, म्हणजे फक्त एक मदत घेण्यासाठी करणार आहोत. असं नाही आहे की चलो मुव्हिंग ॲव्हरेज आहे, चला वर ब्रेक झालं बाय करा, सेल करा. अजिबात नाही, असं कुठलंही आपलं ट्रेडिंग सिस्टम नाही आहे. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की इंडिकेटर जे आहेत ना, हे जस्ट प्राइस वरती एक येऊन चिपकतात किंवा खाली इकडे दाखवले जातात, ऑसिलेटर्स जे असतात ते. तर हे जे काही इंडिकेटर्स आहेत, हे फक्त आपल्याला मदत करणार आहेत की बाबा मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे. तर चलो पॉसिबिलिटी तुम्हाला दाखवणार आहेत की तुम्ही बाय करायला पाहिजे की सेल करायला पाहिजे. ठीक आहे. सो हे आपल्याला शिकायचं आहे इंडिकेटर जो काय आहे तो. पण त्याच्या आधी तुम्हाला हे क्लिअर होतं डोक्यात की इंडिकेटरवरती ट्रेड करणार नाही आहात तुम्ही. इंडिकेटर कशासाठी आहेत? जस्ट फॉर द हेल्प, ॲज अ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून ते काम करतील. ओके, येस. सो दुसरा पण पॉईंट मला वाटतं तुम्हाला क्लिअर झाला असेल की इंडिकेटर म्हणजे काय असतं. प्राइसला मदत करतात, एवढंच दाखवतात की प्राइस वर जाणार आहे की प्राइस खाली जाणार आहे. ओके, येस. सो सेटअप काय असतो आणि इंडिकेटर काय असतो हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, येस. आता तिसरी गोष्ट जी आपल्याला बघायची आहे, ती काय बघायची आहे बघा? प्राइस ऍक्शन. ठीक आहे, सगळ्यांचा बाप. ट्रेडिंग मध्ये टिकायचं असेल, टिकवायचं असेल आणि वाढवायचं असेल, तर एकच गोष्ट तुम्हाला मदत करेल, ती म्हणजे प्राइस ऍक्शन. जर तुम्ही याला धरून राहिलात ना, तर तुम्हाला काहीही दुसरं लागणार नाही. ओके, याच्यावरच आपण भरपूर 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 प्रॉफिटेबल राहू शकतो, ट्रेडिंग करू शकतो, सस्टेन करू शकतो, आपलं प्रॉफिट्स वाढवू शकतो, कॅपिटल वाढवू शकतो, सगळं करू शकतो. कारण की जो प्रायमरी हत्यार आहे आपलं ट्रेडिंगमध्ये मास्टरी करण्याचं, ते एकमेव आहे म्हणजे प्राइस ऍक्शन. ठीक आहे. त्यामुळे आपला जो असं मी बोलेन की 70 ते 80% पूर्ण जो फोकस असणार आहे या स्ट्रॅटेजीवरती, तो असणार आहे टोटली प्राइस ऍक्शन. ठीक आहे. आपली स्ट्रॅटेजी जी आहे ही पूर्ण प्राइस ऍक्शन बेस्ड आहे. इंडिकेटरचा फक्त आपण 20 to 30% यूज केलेला आहे. आणि प्राइस ऍक्शन म्हटला तर काय? सिग्नल ओळखणे. बरोबर आहे ना? थोडक्यात आपलं टेक्निकल अनालिसिस. आणि टेक्निकल अनालिसिस किती महत्वाचं असतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. तुम्हाला स्वतःला देखील माहित असेल की टेक्निकल अनालिसिसचा इम्पॉर्टन्स मार्केटमध्ये काय आहे ते. आणि या टेक्निकल अनालिसिसलाच आपण म्हणतो प्राइस ऍक्शन. ओके, येस. सो हे जे काही टेक्निकल अनालिसिस आहे, याचा जास्तीत जास्त यूज आपण करणार आहोत. चार्ट पॅटर्न आपण इथे जास्तीत जास्त यूज करणार आहोत. ठीक आहे. किंवा ब्रेकआउट पॅटर्न, सपोर्ट रेजिस्टन्स असतील, ट्रेंड लाईन. आता टेक्निकल अनालिसिसमध्ये कशा कशांचा समावेश होतो हेही मी एकदा सांगते. कॅन्डल स्टिक्स असतात, जो आपण चार्ट रीड करतो, कॅन्डल्स असतात. दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स असतं, सगळ्यात मेन. तिसरी गोष्ट म्हणजे ट्रेंड लाईन असते. चौथी गोष्ट म्हणजे चार्ट पॅटर्न असतात. ठीक आहे. येस, चार्ट पॅटर्न्स लाईक WM. बरोबर आहे ना? सो ही जी प्राइस ऍक्शन आहे, ही नेहमी बेस्ट वर्क करते. आणि या प्राइस ऍक्शनच्या आधारेच आपण कुठलीही ट्रेडिंग सिस्टम डिझाईन करू शकतो, फॉलो करू शकतो आणि ती प्रॉफिटेबल बनवू शकतो. या गोष्टीला तोड नाहीये, दुसरा पर्याय नाहीये, कुठलाही शॉर्टकट नाहीये. आपल्याला प्राइस ऍक्शन शिकावीच लागते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला प्राइस ऍक्शन शिकायची असेल, लाईक ट्रेडिंगचं पूर्ण A to Z काही गोष्टी शिकायच्या असतील, कोर्स करायचा असेल, तर मी ते माझ्या पब्लिसिटी ऍडव्हर्टायझिंग करत नाही आमच्या क्लासची. बट तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती रिव्ह्यूज आहेत ट्रेड माइंड अकॅडमीचे, की इथे अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये A to Z ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट जे आहे हे शिकवलं जातं. सो तुम्ही डिस्क्रिप्शन वाचून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, येस. सो बॅक टू द पॉईंट, की ही जी प्राइस ऍक्शन आहे ही नेहमी बेस्ट वर्क करते. ब्रेकआउट पॅटर्न्स जे आहेत हे नेहमी बेस्ट वर्क करतात आणि हेच आपल्याला शिकायचं आहे.
ओके. जर तुम्ही तुलना केली इंडिकेटर आणि प्राइस ऍक्शन मध्ये कुठलं बेस्ट आहे, ऑब्विस आहे प्राइस ऍक्शनच बेस्ट आहे. कारण की पूर्ण 80% ट्रेडिंग जे आहे कशावरती चालतं, प्राइस ऍक्शन वरती चालतं. अँड रिमेनिंग 20%, 20% राहिलेलं जे ट्रेडिंग आहे हे कशाच्या आधारावरती आहे, तर इंडिकेटरच्या आधारावरती आहे. ओके. येस. त्यामुळं आपण पण आपल्या ट्रेडिंग सिस्टम मध्ये दोन्हीचा वापर करणार आहोत, प्राइस ऍक्शन पण आणि इंडिकेटर पण, आणि असा आपला सेटअप असणार आहे. पण जास्तीत जास्त आपला जो वापर असेल हा कुठला असेल, प्राइस ऍक्शनचा असेल. ओके. येस. तर चलो आपण स्टार्ट करूया आपल्या ट्रेडिंग सिस्टमला. ठीक आहे. येस. आता मी प्राइस ऍक्शन ह्या व्हिडिओमध्ये शिकवू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. काही लोकांना माहिती असेल डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न और जे चार्ट पॅटर्न्स आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, जे सगळे आहेत हे मी तुम्हाला दाखवेन त्या चार्टवरती. बट प्रत्येक लाईक चार्ट मी इथे शिकवू शकणार नाही. सो त्याचे जे काही व्हिडिओज आहेत प्राइस ऍक्शनचे हे 1 बाय 1 पोस्ट होत जातील. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण प्राइस ऍक्शन आणि इंडिकेटर याला मिक्स करून जो आपली जी ट्रेडिंग सिस्टम आहे जी आपण बनवलेली आहे ती आपण बघणार आहोत. ओके. येस. तर आता आपण जाऊया आपल्या स्टॉकवरती. एखादा स्टॉक आपण ओपन करूया त्याच्या आधी आपण शिकूया की इंडिकेटर कसं ऑन करायचं. ठीक आहे. आता प्राइस ऍक्शन लाईक कॅन्डलस्टिक्स चार्टच्या स्वरूपात असते, पण आता इंडिकेटर काही लोकांना माहिती नसेल की बाबा इंडिकेटर कसं ऑन करायचा, तर ते मी इथे दाखवते. बघा, तुम्हाला इथं स्क्रीनवरती इंडिकेटर नावाचं ऑप्शन दिसेल, तिथे लिहिलेलं आहे क्लिअर कट इंडिकेटर्स. तर त्यावर तुम्हाला एक काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि इथं सिम्पल तुम्हाला टाईप करायचं आहे SMA. ओके. SMA जेव्हा तुम्ही सिम्पल टाईप करता भरपूर सारी लिस्ट तुमच्या समोर ओपन होते, पण नेहमी कुठली ओपन करणार आहात, मुव्हिंग ऍव्हरेज सिम्पल. ओके. हवं तर ही गोष्ट नोट डाऊन करून घ्या की तुम्ही कुठलं ऑन करणार आहात, तर मुव्हिंग ऍव्हरेज सिम्पल. ओके. इथे लिहिलेलं आहे बघा, मुव्हिंग ऍव्हरेज सिम्पल. ठीक आहे. जस्ट वन क्लिक करायचं यावरती. जस्ट वन क्लिक केलं की तुम्हाला हा इंडिकेटर जो आहे हा इथं ओपन होईल. प्राइस जे आहे तुम्हाला या पद्धतीने दिसेल. ओके. मी ट्राय ओके. बघा, आधी पूर्ण प्लेन चार्ट होता, आता काय झाली आहे, ब्लू कलरची लाईन आली आहे. ठीक आहे. आणि ही ब्लू कलरची लाईन म्हणजेच काय आहे, मुव्हिंग ऍव्हरेज हा इंडिकेटर आहे. ठीक आहे. आता मुव्हिंग ऍव्हरेज काय असतं, तर मुव्हिंग ऍव्हरेज असतं की करंट कॅन्डल पासून प्रिव्हियस जे कॅन्डल्स आहेत त्यांचं एक ऍव्हरेजिंग केलं जातं आणि अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये ठरवला जातो. ओके. बघा, करंट कॅन्डल आहे आता ही 25 सप्टेंबरची, लाईक कालची कॅन्डल आहे ही, कालच्या क्लोजिंगची कॅन्डल आहे. ओके. आणि आता 8:45 वाजले, सो मार्केट अजून ओपन झालेलं नाहीये. ओके. सो याच्या आधी ह्या ज्या काही कॅन्डल्स आहेत याचं एक ऍव्हरेजिंग करतात, याचं ओपन, लो, हाय, जे क्लोज वगैरे आहे, चार गोष्टी ज्या आहेत कॅन्डलस्टिकच्या, याचं ऍव्हरेजिंग केलं जातं आणि त्यांच्यापासून ही जी मुव्हिंग ऍव्हरेज वाली लाईन आहे ही तयार केली जाते. ओके. बघा, आता इथे 9 SMA 9 असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की प्रिव्हियस 9 कॅन्डल्सना धरून ऍव्हरेजिंग केलेलं आहे आणि काय झालेली आहे, ही लाईन तयार झालेली आहे. ठीक आहे. प्रिव्हियस 9 कॅन्डल्सला पकडून 9 कॅन्डलला पकडलेलं आहे आधीच्या करंट कॅन्डल पासून, आणि मग ही मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन इथे तयार झाली आहे. आता हे आपण चेंज करू शकतो. इथं सेटिंगचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. बघा, SMA 9 वर गेला तर तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसेल, इथे जायचं आहे आणि जी लेंथ आहे ही आपण करायची आहे 200. ओके. मी काय करते, सेटिंग सेटिंगच्या ऑप्शन मध्ये जाते, इनपुटच आहे माझं, लेंथ आहे आणि लेंथ जे आहे हे 200 आहे. आणि हा व्हिडिओ प्लीज मी रिक्वेस्ट करते असं झोपेत वगैरे बघू नका, लोळत वगैरे बघू नका, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला पैसे मिळवून देणार आहे हे तुम्हाला पहिलं लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे त्या मानानं तुमचे डेडिकेशन्स आणि एफर्ट्स असले तर ते बेस्ट कॉम्बिनेशन होईल. ओके. येस. सो मी तर आता SMA 200 केलेला आहे. बघा, आता तुम्हाला दिसलं असेल की ही जी लाईन आहे ना ही थोडी चेंज झाली. आधी तर वरती होती, चिपकून होती एकदम कॅन्डल्सला, आता कुठे झाली, खाली आली. ओके. देन आता पुन्हा मी सेटिंगच्या ऑप्शन मध्ये जाते आणि स्टाईल मध्ये ना याचा कलर जो आहे ना हा मी ब्लॅक करते कारण की ब्लॅक कलर हा जास्त उठून दिसतो. तर काही प्रमाणात तुम्ही ह्याला जाड करू शकता, थिक ठेवू शकता. सो मी मी जनरली सेकंड नंबर थिकनेस ठेवते कधीही. ठीक आहे. आणि ब्लॅक कलर यूज करते. तुम्ही तुम्हाला जो आवडतोय तो कलर घ्या, असं काही इथं प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. बट ब्लॅक कलर उठून दिसतो. त्यानंतर तुम्हाला ते जस्ट ओके करायचं आहे. येस. प्लेन चार्ट आहे तुमचा, दिस इज युअर सेटअप. एवढा क्लीन आणि प्रॉपर आपला सेटअप असणार आहे. ठीक आहे. झालेलं आहे आपलं सेटिंग इंडिकेटरचं. परत एकदा सांगते, इंडिकेटर ऑप्शन मध्ये जायचं, टाईप करायचं SMA सिम्पल, मुव्हिंग ऍव्हरेज सिम्पल, घ्यायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, ऑन होईल. इथे सेटिंग्स मध्ये जाऊन इनपुट्स मध्ये लेंथ जी आहे ही 200 करायची आहे. स्टाईल तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. ठीक आहे. ओके. आता 200 मुव्हिंग ऍव्हरेज हे काय आहे, किंवा इथे आपण 200च का करतोय, तर आपण मार्केटचा ट्रेंड शिकणार आहोत. मग मार्केटचा ट्रेंड शिकण्यासाठी मला सांगा, तुम्ही फक्त 9 दिवसांचाच डेटा बघणार आहात का, प्रेफर करणार का, की फक्त 9 दिवसांच्या कॅन्डल्स पाठीमागच्या, यावरनं मी ठरवू शकते की बाबा मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे.
नो ऑब्विसली. मला जास्त दिवसांचा डेटा पाहिजे ठरवण्यासाठी. बरोबर आहे ना? मी काय एक 10 ते 15 मिनिटाचे इंट्राडे ट्रेडिंग करते का, की चलो 9 दिवस पाठीमागं काय झालंय एवढं बस आहे माझ्यासाठी आणि मी ठरवू शकते की येस, आता मार्केटमध्ये अप ट्रेंड होईल किंवा डाऊन ट्रेंड होईल. नो. मला काय हवाय, डेटा जास्त हवाय. सो त्यामुळं मी किती कॅन्डल्स यूज करते, 200. दिस इज अ स्टँडर्ड मेजर. ठीक आहे. एक स्टँडर्ड माप आहे की 200 मुव्हिंग ऍव्हरेज किंवा 200 दिवसांचे जे पाठीमागचे कॅन्डल्स आहेत त्याचं ऍव्हरेजिंग मार्केटमध्ये बेस्ट काम करतं. ओके. 100 पण आहे. 100 पण यूज करू शकता. माझं पर्सनली विचाराल तर आय एम ऑलवेज विथ 200 मुव्हिंग ऍव्हरेज. मी नेहमी 200 मुव्हिंग ऍव्हरेजचा वापर करते. ओके. येस. सो हे तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा 200 मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे काय आहे. आणि काय झालं बघा, लाईन चेंज झाली कारण की ऍव्हरेज बदललं. बरोबर आहे ना? 200 कॅन्डल्सना घेऊन आपण इथे आलेलो आहोत आता. ओके. येस. आता आता हे जे 200 मुव्हिंग ऍव्हरेज आहे हे काम कसं करतं बघा. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल. ओके. कारण की काही गोष्टी आहेत ह्या 5 मिनिटाच्या त्या शॉर्टमध्ये, 1 मिनिटाच्या शॉर्टमध्ये, 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे सांगणं पॉसिबल नाही आहे. कारण की आम्हाला तुम्हाला फुल नॉलेज द्यायचं आहे. एवढंच सांगून अर्धवट सोडून तुमचं तुम्ही करा, तुमचं तुम्ही बघा, असं करायचं नाही आहे. त्यामुळे मी म्हणते की बाबा थोडा टाइम लागेल इथे या व्हिडिओसाठी, तर तो वेळ काढूनच तुम्ही बसा. लक्षात येत आहे? ओके. आता बघा इथे ही जी काही मुव्हिंग ऍव्हरेज वाली लाईन आहे ही ना 2 ट्रेंड पाडते मार्केटचे. कुठला पाडते? पहिला तर अप ट्रेंड पाडते आणि दुसरा पाडते डाऊन ट्रेंड. ओके. ओळखायचं कसं? मुव्हिंग ऍव्हरेज एक लाईन आहे, एक रेष आहे असं समजूया. मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती नेहमी लक्षात ठेवा कोण राहणार आहे, कोणाचं अस्तित्व असणार आहे? बायर्सचं अस्तित्व, बायर्सचं राज्य. जे लोक बायर आहेत स्ट्रॉंग, ठीक आहे, ते राहणार कुठं? मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती. आणि जे लोक सेलर्स आहेत, बरोबर आहे ना, जे सेलर्सचं राज्य आपण म्हणतो, ते नेहमी कुठे असणार आहे? मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली. लक्षात आलं? बघा, जर प्राइस मुव्हिंग ऍव्हरेजच्या वर असेल तर काय समजायचं आहे तुम्हाला? मार्केट कुठे आहे? अप ट्रेंड. नावातच आहे अप, वर. बरोबर आहे ना? मुव्हिंग ऍव्हरेजच्या वर म्हणजे ते लोक कोण आहेत? बायर्स आहेत. बायर्स प्राइसला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके. देन जर प्राइस मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली असेल तर ते लोक कोण आहेत? सेलर्स आहेत. म्हणजेच प्राइस कुठे आहे? डाऊन ट्रेंड मध्ये. नावातच आहे डाऊन. बरोबर आहे ना? येस. म्हणजे प्राइस कुठे येत आहे? खाली येत आहे. बघा डिफरन्स कळतोय का? मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे कशा पद्धतीनं काम करेल हे लक्षात येत आहे का? बघा, जेव्हा प्राइस मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती असेल लाईक दिस, हा काय आहे मार्केटमध्ये? येस, बोला काय आहे? अप ट्रेंड आहे. गुड. ठीक आहे. देन प्राइस जेव्हा मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली जाते, ओके, प्राइस जेव्हा मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली जाते, हा काय आहे मार्केटमध्ये? डाऊन ट्रेंड आहे. लक्षात येत आहे? लक्षात येत आहेत गोष्टी तुमच्या? डाऊन ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे. प्राइस जेव्हा जेव्हा मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जाईल तेव्हा तेव्हा त्याला म्हणणार आपण अप ट्रेंड, आणि जेव्हा जेव्हा खाली जाईल तेव्हा तेव्हा म्हणणार डाऊन ट्रेंड. ठीक आहे. एक मिनिट, खूपच खाली आलो आपण. येस. ओके. अजून एक उदाहरण आपण घेऊया. ऍक्सिस बँक. ओके. बघा, प्राइस बघा मुव्हिंग ऍव्हरेजच्या कुठे आहे? वरती आहे. काय म्हणणार आहोत आपण याला? अप ट्रेंड. ठीक आहे. जेव्हा प्राइस मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली झाली आहे लाईक दिस, काय म्हणणार आहोत आपण याला? डाऊन ट्रेंड. लक्षात आलं? बघा काय आहे हा? 2020 कोविड. काय आहे हा? डाऊन ट्रेंड. प्राइस कुठे गेली? मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती गेली. काय आहे हा? अप ट्रेंड. क्लिअर आहे? बघा लक्षात येत आहे का? येस. मग आता तुम्हाला हे तरी कळालं की मुव्हिंग ऍव्हरेज लावून इंडिकेटर अप ट्रेंड कधी म्हणायचा आणि डाऊन ट्रेंड कधी म्हणायचा. ओके. सो आय थिंक एवढं तरी आता क्लिअर झालं असेल. ओके. येस. आता आपण बघूया की तुम्हाला एंट्री कधी आणि कुठे घ्यायची आहे. ठीक आहे. बघा, आता आपला पहिला जो मुद्दा आहे तो आहे एंट्रीचा. बरोबर आहे ना? सगळ्यात पहिला पॉइंट. येस. आता एंट्री तुम्हाला कधी घ्यायची आहे बघा. हे तर तुम्हाला क्लिअर आहे की अप ट्रेंड मध्ये बायर्स असतात. आपल्याला जर बाय करायचं असेल तर आपल्याला बायर्सच्या राज्यात राहावं लागतं. बायर्सचा सपोर्ट लागतो. त्याशिवाय कसं जाईल ना प्राइस वर? बरोबर आहे ना? सेलर्सच्या राज्यात आहे, बाय केलंय, सेलर्स घेऊन जातील का प्राइसला वर? डुबणारच आहेत ते प्राइसला घेऊन. बरोबर आहे ना? त्यामुळं जर आपल्याला बाय करायचं असेल तर वी नीड अप ट्रेंड. आपल्याला काय हवा आहे? अप ट्रेंड हवा आहे. सिम्पल आहे. अप ट्रेंड कधी असतो? मुव्हिंग ऍव्हरेजच्या वर. त्यामुळं आपला अप ट्रेंड कधी आहे? 200 SMA वर. कळालं? सिम्पल. बघा, हवं तर मी इथे व्यवस्थित हे करते, एक मिनिट टाईप करते, सो जेणेकरून तुम्हाला चांगलं कळेल. जस्ट अ मिनिट. ओके. बघा, बाय आपल्याला कधी करायचं? चलो पकडून चालू. पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे आपला
एंट्री सिग्नल, बरोबर आहे ना? येस. एंट्री सिग्नल मध्ये सगळ्यात पहिली आपली एंट्री असेल ती म्हणजे कुठली असेल? बायची असेल. आता बाय आपण कधी करणार आहोत? बायर्स असताना, बरोबर आहे ना? बायर्स कुठे असतात? अप ट्रेंडला बायर्स आहेत. आणि अप ट्रेंड म्हणजे कुठला ट्रेंड? अबाव, सॉरी इथं मी आता मराठी टायपिंग नाही करू शकत आहे, पण तुम्ही इथं असं पण लिहू शकता की 200 SMA च्या वर. ठीक आहे, अबाव 200 SMA. क्लिअर एंट्री सिग्नल? लक्षात आलं? बाय कधी करणार आहात? अप ट्रेंड मध्ये जेव्हा प्राइस 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असेल तेव्हा जनरली आपण बाय करायचा विचार करत आहोत, करत नाही आहोत, जस्ट विचार करत आहोत. ओके, येस. त्यानंतर सेकंडली सेल. सेल कुठे करणार आहोत आपण? ऑब्व्हियसली सेलर्सच्या राज्यात, बरोबर आहे ना? जिथं प्राइस तो काय घेऊन येईल? खाली घेऊन येईल, म्हणजे डाऊन ट्रेंड. सॉरी, बरोबर आहे ना? आणि डाऊन ट्रेंड कधी असतो? सॉरी, बिलो 200 SMA. लक्षात आलं? हे आहेत आपले एंट्री सिग्नल्स. कुठे आपल्याला सिग्नल मिळणार आहे? बाय करायचं असेल सिम्पल 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर. ओके, आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आपण स्विंग ट्रेडिंग करत आहोत, होल्डिंग करत आहोत, बरोबर आहे ना? त्यामुळं इथं सेलिंगचा ऑप्शन हा येणार नाही आहे, कारण की आपण होल्डिंग मध्ये सेल तर नाही करू शकत. सो आपल्याकडे एकमेव ऑप्शन राहतो, तो म्हणजे कुठला? बायचा. सो आपली एंट्री जी असणार आहे ही नेहमी कुठली असणार आहे? बाय मधून असणार आहे, बरोबर आहे ना? येस. सो 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या 200 SMA च्या वर आपल्याला काय करायचं आहे? बाय करायचं आहे. पण ट्विस्ट, ट्विस्ट काय आहे आता? की डायरेक्टली 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर प्राइस गेली तर बाय करायचं नाही. कधी बाय करायचं? विथ प्राइस ऍक्शन. जेव्हा तिथं एखादी प्राइस ऍक्शन होईल 200 SMA ला लागून, ब्रेकआउट वर होईल, ठीक आहे, तेव्हा आपण तिथे बायची एंट्री घेऊ शकतो. ओके. अजून एक गोष्ट मी इथे मेन्शन करायची विसरले, ती म्हणजे आपला जो एंट्री सिग्नल असणार आहे ऑन द डेली टाइम फ्रेम असणार आहे. ओके, डेलीच्या टायमिंग वरती 15 मिनिट, 1 तास, 4 तास, 1 वीक असं काही बघायचं नाही. एकच टाइम फ्रेम बघायचा, विच इज डेली टाइम फ्रेम. डेची कॅन्डल आपल्याला बघायची, आणि डेच्या कॅन्डल वरती हा जो काय आपला सेटअप आहे तो असणार आहे. ओके, सो लक्षात आलंय तुमच्या? एंट्री सिग्नल कधी असणार आहे? डेली टाइम फ्रेम वरती असणार आहे. बाय कधी करायचं आहे? अप ट्रेंड मध्ये करायचं आहे, तिथे बायर्स असतील 200 SMA च्या वर. ओके, क्लिअर? डायरेक्ट करायचं आहे का? नो, विथ प्राइस ऍक्शन करायचं आहे. ओके, येस. आता ह्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, ओके. सो डेली टाइम फ्रेम ऑन आहे माझी, 200 मुव्हिंग ॲव्हरेज पण माझा ऑन आहे. आणि आता आपण एक रॅन्डम बघूया, असं पण नाही आहे की काय ठरवून वगैरे आपण बघणार आहोत. आता इथेच एखादी प्राइस ऍक्शन दिसते का बघते मी. ओके, बघा, JSW स्टील, ठीक आहे, 200 मुव्हिंग ॲव्हरेज आहे. बघा इथे तुम्हाला दिसेल एक पोल टाइप झालाय आणि इथे मार्केट कन्सोलिडेट झालंय. ह्याला तुम्ही सिम्पल लाईक काय म्हणू शकता, रेक्टँगल मध्ये टाकू शकता प्राइस ऍक्शनला, की बाबा मार्केट अडकलेलं आहे. सपोर्ट रेजिस्टन्सच्या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता, किंवा कन्सोलिडेशनच्या रेंज बाउंडच्या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता. बघा इथे तुम्हाला दिसून येईल की मार्केट काय झालंय? अडकलंय. आणि हे कुठं अडकलंय? मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ अडकलंय. आणि जो ब्रेकआउट आहे हा कुठं झालाय? वर झालाय. म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज वरच्या साईडला तर ब्रेकआउट झालंय, पहिली गोष्ट. येस. दुसरी गोष्ट काय झाली? मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आहे. येस. तिसरी गोष्ट काय झाली? प्राइस ऍक्शन पण झाले. बघा काय काय लागतं आपल्याला एंट्रीला? वर आहे प्राइस. दुसरी गोष्ट म्हणजे काय? प्राइस ऍक्शन झाले मेन. बघा ब्रेकआउट झालाय मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास, तर तुम्ही या लेवलला काय करू शकता? बाय करू शकता, बरोबर आहे ना? येस, मिळाली तुम्हाला एंट्री. आता मी वेगळं सांगायला नको की कुठेपर्यंत गेले प्राइस, आहे ना? तर एवढं एक्सपेक्ट करणार नाही आहोत आपण, ऑब्व्हियसली आपल्याला टार्गेट आहे. पण बघू शकता रिझल्ट भेटलेला आहे. येस. ओके, याला म्हणायचं एंट्री सिग्नल. लक्षात येतंय? ओके, देन इथं हा याला पण डब्ल्यू म्हणू शकत नाही, त्यामुळे इथं कुठली प्राइस ऍक्शन झालेली नाहीये. ओके, वन एक 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 मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. इथं बघा एक टाइपचा आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास काय भेटतोय? असेंडिंग, सॉरी, डिसेंडिंग ट्रँगल भेटतोय. बघा इथे 1 2 आपले काय आहेत? सपोर्ट आहेत. त्यानंतर काय मार्किंग करणार आहोत आपण? ट्रेंड लाईन मार्किंग करणार आहोत, चॅनल. येस, बरोबर आहे. ब्रेकआउट झालं बघा. फर्स्ट स्विंग आहे, सेकंड स्विंग आहे, फर्स्ट स्विंग आहे, सेकंड स्विंग आहे. ब्रेकआउट झालं विथ दिस कॅन्डल. आणि इथून बघू शकता प्राइस अगेन कुठे गेलेली आहे?
वरती गेलेली आहे. बघा इथं दिसतंय का तुम्हाला? आणि ऍज पर द सायकोलॉजी बघा इथे मार्केटमध्ये तुम्ही एंट्री केल्यापासून तुमचा ट्रेड तुमच्या फेवरमध्ये आहे की नाही? ऑब्व्हियसली आहे. बरोबर आहे ना? बघा ऑब्व्हियसली आहे तुमच्या फेवरमध्ये. येस. सो बघा JSW मध्येच तुम्हाला किती टाईपचे जे आहेत हे मिळालेले आहेत सिग्नल्स. लक्षात येते, दोन बघितलेत आपण. एकतर ब्रेकआउट कुठे पाहिजे, मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती पाहिजे, 200 SMA च्या वरती, प्राइस ऍक्शन व्हायला पाहिजे, थोडंफार जवळ पाहिजे. सो येस, इथे तुम्ही एंट्री करू शकता या कॅन्डलला. आणि ऑब्व्हियसली तुमची एंट्री कुठे असणार आहे? ग्रीन कॅन्डल. हे तर काय म्हणजे बोलायची वेगळी गरज नाही आहे. बाय नेहमी ग्रीन कॅन्डललाच करतो आपण. ग्रीन कॅन्डलच्या हाय प्राइसला आपल्याला बाय करायचं आहे. ठीक आहे, जिथे तुम्ही एंट्री सिग्नल्स मेन्शन केलेलं आहे बायचं, तिथं पुढे अजून दोन शब्द मेन्शन करा. पहिला म्हणजे काय? ग्रीन कॅन्डल आणि हाय प्राइस. ग्रीन कॅन्डलच्या हाय प्राइसला तुम्ही काय करणार आहात? बाय करणार आहात. अँड ॲज यू कॅन सी द रिझल्ट. बघा आहेत की नाहीत रिझल्ट? येस. लक्षात येते? ओके. सो JSW झालं. नेक्स्ट बघू आपण टाटा मोटर्स. चेक करूया. मी रॅन्डमली घेते, असं काय माझं प्लॅनिंग नाही आहे. सध्या तो मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आलेला आहे. ओके, बघा फुल अप ट्रेंड आहे. इथे तर कुठली प्राइस ऍक्शन भेटली आपल्याला? इथे कुठली प्राइस ऍक्शन दिसत नाही आहे. आपल्याला प्राइस ऍक्शन असेल तरच घ्यायचं आहे. ठीक आहे, जर प्राइस ऍक्शन नसेल तर उगाच जबरदस्ती बाय करायचं नाही, हे पण लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, नाहीतर असं नाहीये की फक्त 200 मुव्हिंग ॲव्हरेजला ब्रेक केलंय तर तिकडे बाय करा. नो, तिथे काय असायला पाहिजे? आसपास प्राइस ऍक्शन असायला पाहिजे. येस, इथे एक बेस्ट उदाहरण आहे बघा. येस, बघा याला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणू शकतो. बघा मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. वरती असू दे, खाली कुठे पण असू दे, प्राइस ऍक्शन महत्वाचं आहे की जे ब्रेकआउट होणार आहे ते मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर जायला पाहिजे. ती कॅन्डल अप ट्रेंड मध्ये दिसायला पाहिजे आणि चांगली ग्रीन कॅन्डल असायला पाहिजे, हेल्दी बायस असायला पाहिजे. ओके, बघा डब्ल्यू पॅटर्न दिसतोय तुम्हाला? येस. सो बघा मिडल जो स्विंग आहे हा ब्रेक झालाय आणि मिडल स्विंग कुठे आलाय आता? ऑब्व्हियसली अप ट्रेंड मध्ये आलाय. स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल काढलेली आहे, ब्रेकआउट केलाय आणि चांगला ट्रेड नेहमीच जसा फेवर मध्ये जातो तसा हा पूर्ण फेवर मध्ये गेलेला आहे. बरोबर आहे ना? येस. लक्षात येत आहे? ओके. सो या पद्धतीने आपले एंट्रीचे सिग्नल्स असणार आहेत. याच पद्धतीने आपल्याला एंट्री करायची आहे. जर तुम्हाला भेटत नाही आहे कुठलं, तर असंख्य तुमचे स्टॉक्स आहेत, चेक करा आणि त्यानुसारच काय करायचं आहे तुम्हाला, एंट्री प्लॅन करायची आहे. एकामध्ये नाही भेटलं दुसऱ्यामध्ये चेक करा, तिसऱ्यामध्ये चेक करा. वेट करा जोपर्यंत ते 200 मुव्हिंग ॲव्हरेज वरती येत नाही, एखादा पॅटर्न बनवत नाही. बट असंच आपण बाय करणार नाही आहोत. ओके. देन नेस्लेमध्ये आय थिंक एक असेल एक्झाम्पल दाखवण्यासारखं. हा येस, बघा इथं काय आहे? आपला सपोर्ट रेजिस्टन्सच्या स्वरूपात गेले, मार्केट अडकलेलं आहे. 200 मुव्हिंग ॲव्हरेज ब्रेक केलंय विथ ग्रीन कॅन्डल आणि इथून तुम्ही बघू शकता. बरोबर आहे ना? नेस्ले इंडियाची प्राइस जी आहे ती वरती गेली आहे. सो लक्षात येतात का तुमच्या गोष्टी? या पद्धतीने तुम्हाला एंट्री सिग्नल्स घ्यायचे आहेत आणि मला वाटतं मी क्लिअरली दाखवलेलं आहे की एंट्री कशी घ्यायची. 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास कुठलाही प्राइस पॅटर्न बनू देत. इथं पण तुम्हाला एक गोष्ट दिसेल. हा कुठला पॅटर्न आहे हे ओळखा. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, उलटा हेड अँड शोल्डर झालेला आहे बघा. लक्षात येतं का तुमच्या? 1 2 आणि छोटस 3 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास आहे, क्लिअरली अप ट्रेंड मध्ये आहे. बाय करायचं तुम्हाला ह्या कॅन्डलला. ट्रेड इन युअर फेवर. बरोबर आहे ना? आता मला सांगा, हे तुम्हाला असं कधी करायचं? ह्याला किती वेळ तुम्हाला द्यावा लागेल? तुम्ही तुमच्या कधीही फ्री टाइम मध्ये दिवसातून एक अर्धा तास काढला, सगळे स्टॉक्स चेक केले, बघितलं, तुम्हाला फक्त एवढंच बघायचं की 200 मुव्हिंग ॲव्हरेज जवळ कुठलं प्राइस ऍक्शन होतीये का? होत असेल तर त्याला नोट करायचं तुम्हाला. आणि जेव्हा होईल पटकन एंट्री टाकायचं, स्टॉप लॉस लावायचं, टार्गेट लावायचं, दॅट्स इट. मग तुम्ही काही करा ना. आता बघा ना, हा 3-4 दिवस झाला ट्रेड सुरू आहे. आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करायचं आहे का या दिवसात? काहीच नाही. मग तुम्ही ऑफिसला जावा, कॉलेजला जावा, घरातली कामं करा, बाहेरची कामं करा, बाहेर आउटिंगला जावा, ट्रिपला जावा, वेकेशन्सला जावा, कोणीही आपल्याला विचारलं येणार नाहीये. बरोबर आहे ना? एकदा एंट्री घेऊन ठेवायचे, दॅट्स इट. स्टॉप लॉस लावणे, टार्गेट लावणे, सोडून देणे. त्याचा तो मूव्ह करतो. कारण की डेलीच्या कॅन्डलवरती आहे, स्विंग आहे. तुम्हाला त्याच्याकडे साधारणतः 15 ते 20 दिवस बघायची काही गरज नाहीये. लक्षात येत आहे? या पद्धतीने तुमच्या एंट्रीज असतील. सो आय होप एंट्रीचा जो पॉईंट आहे तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट येतोय तो येतोय स्टॉप लॉसचा पॉईंट. ठीक आहे, आता एंट्री तर केली, आता सगळ्यात महत्वाचं काम असतं स्टॉप लॉस लावणे. स्टॉप लॉसचं जे महत्व आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. हे तुम्हालाही माहिती असेल की बाबा स्टॉप लॉस किती इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. बरोबर आहे ना? येस. सो हा इथे पण बघू शकता तुम्ही, मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच जवळच आसपास BPCL मध्ये काय झालंय, तर डब्ल्यू पॅटर्न झालाय.
बघा मिडल जो आहे हा ब्रेकआउट झालाय. आता हे जवळ आहे, फार लांब नाही आहे. लांब कशाला म्हणता येईल, ह्याला लांब म्हणता येईल. हे लांब आहे मुव्हिंग ऍव्हरेज पासून. इथे इथे जर एखादी प्राइस ऍक्शन झाली तर आपण ट्रेड नाही करू शकणार, पण हे जवळ आहे मुव्हिंग ऍव्हरेजच्या. इथं झाली तर डेफिनेटली हा डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट झाला, इथं बाय करू शकतो आपण. बरोबर आहे ना. या पद्धतीने तुम्हाला एंट्री करायची आहे मुव्हिंग ऍव्हरेजच्या वर प्राइस ऍक्शन अँड एंट्री. ओके, देन नेक्स्ट स्टॉप लॉस, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता स्टॉप लॉस म्हणजे काय असतं, लॉस काय करणे, लिमिटेड ठेवणे. बरोबर आहे ना. पूर्ण झिरो होण्यापर्यंत तुम्हाला थांबायचं नाहीये. तर तुमचा जो स्टॉप लॉस असणार आहे हा काय असणार आहे, तर ही जे काय कॅन्डल आहे, या म्हणजे ज्या कॅन्डलला तुम्ही एंट्री करणार आहात, जी तुमची एंट्री कॅन्डल, सिग्नल कॅन्डल, एक तर त्याचा लो लावू शकता किंवा प्रिव्हियस एका कॅन्डलचा लो लावू शकता. ओके, बघा स्टॉप लॉस काय आहे, कॅन्डलचा लो और प्रिव्हियस लो. लक्षात येत आहे. येस. ओके, बघा काय लावणार आहात, स्टॉप लॉस कॅन्डलचा लो प्रिव्हियस लो. लक्षात येते. आणि देन टार्गेट. टार्गेट काय असणार आहे, नेहमी पहिल्यांदा ट्राय करा की 1:2 तुम्ही घ्या. जसं जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल, एक्सपिरियन्स जसा तुमचा वाढेल, तसं ट्राय करा की 1:3 साठी. बरोबर. आता इथं मी तुम्हाला लावून दाखवते आहे. लॉंग पोझिशन आपण यूज करणार आहोत या कॅन्डलच्या हायला. बरोबर आहे ना. आपला स्टॉप लॉस जिथे असणार आहे, कॅन्डलचा लो, थोडासा प्रिव्हियस लो पकडते आम्ही. येस. सो बघा ही रेंज झाली आपली स्टॉप लॉसची. इथं दिसतं तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो हा तुम्हाला किती ठेवायचा आहे, तर 1:2. बरोबर आहे ना. अप्रॉक्सिमेटली चलो ठेवूया आपण इथे 1:2. ओके, अप्रॉक्सिमेटली 10% आपण काढत आहोत. किती दिवसांमध्ये, 3 आणि 3 6 आणि 3 9 12 13 15. 15 दिवसात 10% रिटर्न्स काढत आहोत. ह्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट कुठली आहे का? कोण आपल्याला देत आहे का 10% रिटर्न्स? आणि काय एफर्ट्स आहेत तुमचे याच्यामध्ये सांगा. किती तास असे तुम्ही इथे इन्व्हेस्ट केलेला आहात? ऑब्व्हियसली नाही ना. जास्त टाइम पण गेलाय का, नाही. इझी ट्रेड आहे, इझी सिस्टम आहे, विथ प्राइस ऍक्शन आहे. आरामात करू शकता. रिस्क रिवॉर्ड रेशो स्टार्टिंगला 2 ठेवा. जसं तुम्हाला एक्सपिरियन्स वाढेल 3 ठेवा. ॲज पर युअर एक्सपिरियन्स 3 ठेवायलाच पाहिजे असं काही नाहीये. दोन पण जरी तुम्ही ठेवला तरी बास होतो, चिक्कार होतो. ओके, लक्षात येत आहेत गोष्टी. स्टॉप लॉस असणार आहे लो, आणि तुमचं जे रिवॉर्ड असणार आहे, टार्गेट असणार आहे, हे नेहमी असणार आहे 1:2 इनिशियल लेवलला. ओके, सो अशा पद्धतीनं जो आहे हा आपला सेटअप आहे. सो हे तुम्ही वर्क करायचं आहे, शोधायचं आहे. आजपासून तुमची जी काय वॉचलिस्ट आहे त्या वॉचलिस्ट मध्ये हे शोधा की कुठला स्टॉक 200 मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास आलेला आहे का, कशामध्ये आपण ट्रेड करू शकतो का. इथं पण एक ट्रेंड लाईन होती बघा आयटीसी मध्ये. उदाहरण दाखवायला मी तुम्हाला दाखवते आहे. थोडं जुनं आहे, बट एक्झाम्पल साठी मी जस्ट तुम्हाला दाखवते आहे. बघा एक ट्रेंड लाईन होऊ शकते इथं आपली. बरोबर आहे ना. आणि इथं पण एक ट्रेंड लाईन और सपोर्ट जर इथे तुम्ही टाकला तरी चालेल. बघा मुव्हिंग ऍव्हरेजच्या वर जवळच ब्रेकआउट. एक तर प्राइस ऍक्शन मुव्हिंग ऍव्हरेजवर आहे, प्रश्नच नाही आहे. ठीक आहे, जवळपास असले तरी चालेल, पण हे तर त्या मुव्हिंग ऍव्हरेजवरच बनले, सो बेस्ट आहे. ब्रेकआउट झालाय आणि ब्रेकआउट विथ हॅमर पॅटर्न आहे, स्ट्रॉंग सिग्नल आहे. इथं तुम्ही बाय करू शकता या कॅन्डलला. आणि जसं की आपली सायकोलॉजी सांगते की बेस्ट ट्रेड जे असतात ते बेस्ट ट्रेड इमिडिएटली प्रॉफिटमध्ये येतात. कॅन्डलचा लो किंवा प्रिव्हियस लो तुम्ही टार्गेट स्टॉप लॉस लावू शकता. आणि इथं बघा तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कितक्यात तुम्हाला भेटलेला आहे. ओके, कॅन्डल छोटी आहे, स्टॉप लॉस छोटा आहे, सो अशा केसमध्ये थोडंसं टार्गेट वाढवलं, 1:3 जरी ट्राय केला तरी तुम्ही चालेल, बट विथ एक्सपिरियन्स. ओके, असा एक सिम्पल आपला सेटअप आहे, ट्रेडिंग सिस्टीम आहे. सो ही फॉलो करा. आणि माझ्या मते तर एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट या तिन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. ओके. येस. आता टाइम पिरियड जो लागणार आहे टार्गेटसाठी, हा माझ्या मते अप्रॉक्सिमेटली 1 महिना जरी तुम्ही पकडून चालला तरी मला वाटतं की फार काही मोठी गोष्ट होत नाहीये. कारण की एका महिन्यात तुम्ही 10% रिटर्न्स घेऊन येत आहात. सो पूर्ण एका वर्षानंतर तुम्ही जवळपास तुमच्या ह्याच्यावरती, कॅपिटलवरती 100% रिटर्न्स, म्हणजे एका वर्षात तुम्ही तुमचे पैसे डबल करत आहात. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हे आता आपल्याला खूप कमी वाटते, बट नंतर नंतर तुम्हाला लक्षात येईल की ही खूप मोठी गोष्ट आहे. असं कुठेही भेटत नाही. ॲज अ साईड इन्कम हे कुठेही भेटत नाही आपल्याला. त्यामुळं जरी तुम्ही महिन्याला 10% काढत असाल, हे टार्गेट यायला जरी 1 महिना तुम्हाला लागला तरी ते खूप जास्त आहे. ओके, सो एक्झिट टाइम पिरियड जो आहे हा साधारणतः तुम्ही 1 महिना पकडून चला. 1 महिना होल्ड केला तरी चालेल टार्गेट येईपर्यंत. ओके, सो एंट्री कशी घ्यायची, मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास प्राइस ऍक्शन पाहिजे किंवा जवळ पाहिजे, अप ट्रेंड पाहिजे, प्राइस जी कॅन्डल आहे वरच्या साईडला ब्रेकआउट झाली पाहिजे, ग्रीन कॅन्डल पाहिजे. बरोबर आहे ना. या सगळ्या गोष्टीने एंट्री करायची आहे. स्टॉप लॉस कॅन्डलच्या लोला लावायचा आहे और प्रिव्हियस लोला लावायचा आहे. टार्गेट 1:2 घ्यायचा आहे. त्यानंतर 1:3 ला पण तुम्ही जाऊ शकता. बरोबर आहे ना. येस. टाइम फ्रेम आहे तो डेली आहे. मुव्हिंग ऍव्हरेज 200 SMA तुम्हाला यूज करायचा आहे. हेही मी क्लिअर करते. आता प्रश्न आहे वॉचलिस्टचा. बरोबर आहे ना. वॉचलिस्ट 30 चीच लिमिटेड आहे.
त्याच्या 30 तुम्ही तर रेड लिस्टमध्ये पण ऍड करू शकता. जर तुम्हाला 60ची वॉच लिस्ट हवी असेल तर रेड लिस्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये पण टाका 30. त्यामुळे तुम्हाला जरा जास्त भेटतील स्टॉक्स, कारण की स्विंग ट्रेडिंगला थोडे जास्त स्टॉक्स लागतात आपल्याला. ॲज अ इंट्राडे ट्रेडर तर 5-6 मध्ये होऊन जातं काम, पण स्विंग ट्रेडिंगला जरा एक 60 स्टॉक्स असलेले चांगले. त्यामुळे रेड लिस्टमध्ये 30 टाका, नेहमीच्या वॉच लिस्टमध्ये 30 टाका, असे टोटल 60 करून द्या तुम्ही स्टॉक्स जे आहेत चांगले परफॉर्मन्स ज्याचे आहेत. निफ्टी 50 मध्ये आहेत, निफ्टी 100 मध्ये आहेत, जे पॉप्युलर आहेत, फेमस आहेत. मोस्टली ब्लू चिप स्टॉक्सना प्रेफर करा. कुठला तर नाही तर झील घ्यायचं, आयडिया वोडाफोन घ्यायचं, येस बँक घ्यायचं, असले काय प्रेफर करू नका. जे ब्लू चिप आहेत, वेल फेमस्ड आहेत, चांगले परफॉर्मन्स देतात, अशा स्टॉक्सना प्रेफर करा. 60ची लिस्ट बनवा. ओळीनं चेक करायचं कुठला स्टॉक 200 मुव्हिंग ऍव्हरेज जवळ आलेला आहे. नोट करायचं, बुकमध्ये करा, कुठे पण करा, फोनमध्ये करा. चेक करायचं, प्राइस ऍक्शन झाली, ब्रेकआउट झालं, ट्रेड करायचं. ओके, या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. ओके, येस. सो आता अजून एकच गोष्ट आता इथे राहते, ते म्हणजे रिस्क, की तुम्ही रिस्क किती घेणार आहात. ठीक आहे. सो ह्या रिस्कचा एक प्रॉपर नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेन. त्याच्या आधी थोडे दिवस तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला म्हणून पेपर ट्रेडिंगच करा. मी कधीही तुम्हाला असं सजेस्ट करणार नाही की येस दिस इज द सेटअप, गो विथ द ट्रेड, बरोबर आहे, ट्रेड करा जाऊन लगेच रिअल मनी लावून. नो, निदान बॅक टेस्ट करा. तुम्हाला स्वतःला एक 50 स्टॉक्स किंवा 50 ट्रेड डोळ्याने दिसू देत की बाबा येस टार्गेट आलेला आहे, आणि रिसेंट मध्ये दिसू देत. फ्रॉम द 2023 पासून प्रॉफिटमध्ये आलेले ट्रेड तुम्हाला दिसू देत. असं जेव्हा तुम्ही बघाल, ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स बूस्टअप होईल. हे 50 व्हिडिओज, सॉरी 50 ट्रेड्स जे आहेत हे तुम्ही स्वतः चेक करा, बॅक टेस्ट करा, फॉरवर्ड टेस्ट करा, पेपर ट्रेडिंग करा. या तिन्ही गोष्टी पार पाडा. देन ऍक्च्युअल ट्रेडिंगला सुरुवात करा. आणि एक साधारणतः उद्यापर्यंत मी जो रिस्क मॅनेजमेंटचा व्हिडिओ आहे सेपरेटली, हा मी अपलोड करेन. त्याच्या आधी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करा. मी ह्या व्हिडिओमध्ये एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट हे तीनही गोष्टी क्लिअर केलेत. प्राइस ऍक्शन क्लिअर केलेली आहे थोडीफार, किंवा त्यानंतर इंडिकेटर कसा ऑन करायचा, कसा यूज करायचा, हेही इथं मी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे जर हा व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे, बट पुन्हा एकदा बघा, कारण की रिअल मनी मिळवून देणारा आणि सगळ्यात इझी असा हा सेटअप आहे, स्ट्रॅटेजी आहे. सो ही चेक करा आणि टेस्ट करा. ठीक आहे. थँक्यू.